Welcome to Maharashtra EE Academy MSBT Diploma K Scheme Applied Mathematics Important Question Series लेक्चर नंबर 2 आहे. लेक्चर नंबर 2 मध्ये आपण बायसेक्शन मेथडचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे. जे न्यूमेरिकल 100% तुमच्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारतील 2 मार्क्स साठी. बघा एक सिंपल क्वेश्चन तिथे विचारतील. शो दॅट द रूट ऑफ द इक्वेशन x³ - 6x + 3 लाईज बिटवीन 2 आणि 3. म्हणजे सिंपल तिथे शो करायचं आहे. तर रूट तुमचा तिथे अवेलेबल आहे किंवा लाईज आहे. सिंपल आहे एकदम, हार्डली 3 ते 4 मिनिटात सॉल्व होणारा न्यूमेरिकल आहे. आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारतील 2 मार्क्स साठी. तर इथे आपण न्यूमेरिकल सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 2 चं सोल्युशन. क्वेश्चन नंबर 2 चं सोल्युशन. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे, x³ - 6x + 3 = 0. x³ - 6x + 3 = 0. अजून काय करायचं, फंक्शन ऑफ x = x³ - 6x + 3 गिवन इक्वेशन नंबर 1. बघा हे तुम्हाला रेंज ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे 2 आणि 3. तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह आली तर आपल्या इथे प्रूव्ह होतंय का हा रूट लाईज आहे म्हणून. बघा पुट x = 2 इन इक्वेशन 1. बघा x = x च्या जागी 2 पुट करा. 2³ - 6 × 2 + 3 = बघा 2³ - 6 × 2 + 3. आन्सर येते -1. ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली. देन दुसरी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर हे आपलं शो दॅट होते. इनपुट x = 3 in equation 1. फंक्शन ऑफ 3 x च्या जागी काय 3 - 6 × 3 x च्या जागी 3 + 3 = 3³ - 6 × 3 + 3. आन्सर येते 12, पॉझिटिव्ह 12. बघा एक व्हॅल्यू आपली निगेटिव्ह आली. बघा फंक्शन ऑफ 2 चा आन्सर आला निगेटिव्ह आणि फंक्शन ऑफ 3 चा आन्सर आला पॉझिटिव्ह. म्हणजे आपला रूट इथे लाईज आहे. ही व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, व्हॅल्यू मोर दॅन 0 आहे. ग्राफिकली शो करा इथे. बघा इथे येईल 2, इथे येईल 3. फंक्शन ऑफ 2 चा आन्सर आहे -1. फंक्शन ऑफ 3 चा आन्सर आहे 12. सो रूट लाईज बिटवीन 2, 3 आपला परफेक्ट आन्सर आहे. रूट लाईज बिटवीन 2, 3 बिकॉज व्हॅल्यू निगेटिव्ह पॉझिटिव्ह आली. निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. फंक्शन ऑफ 2 -1, फंक्शन ऑफ 3 पॉझिटिव्ह 12. देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 3 चं सोल्युशन. क्वेश्चन नंबर 3 चं सोल्युशन काय दिले, गिवन x e⁻x = 1. बघा x e⁻x = 1. तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट डाऊन करा. बघा x e⁻x 1 ला इकडे शिफ्ट केलं तर काय होईल, पॉझिटिव्हचं काय होईल, निगेटिव्ह -1 = 0. लक्षात घ्या, जर तुमचं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर सगळे व्हॅल्यू तुमच्या एका साईडला पाहिजेत आणि = काय पाहिजे, 0 पाहिजे. बघा याला इकडे शिफ्ट केलं, x e⁻x 1 ला लेफ्ट साईडला शिफ्ट केलं, पॉझिटिव्हचं काय झालं, निगेटिव्ह. x e⁻x -1 = 0. राईट डाऊन फंक्शन ऑफ x = x e⁻x -1. इक्वेशन 1 नाव देतो. 0 to 1 मध्ये का शो करायचं आहे, पुट x = 0 in equation 1. x = 0, 0 e⁻0 -1. आता हे तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन मध्ये सॉल्व्ह करू शकता. आता e⁻0 ची व्हॅल्यू 1 असते. 0 मल्टिप्लाय नंबर 0 इथे -1 राहते. तरी कॅल्क्युलेशन मध्ये कसं पुट करायचं तुम्हाला सांगतो. बघा तुम्ही सातमध्ये 0 पुट केलं,
कॅल्सी मध्ये नंतर बघा 0 0 पुट करा. त्यानंतर बघा इथे e⁻0 आहे त्यासाठी काय करतो बघा शिफ्ट आयन वाला बटन प्रेस करा. शिफ्ट आयन ई चा साइन तिथे येईल. शिफ्ट आयन इथे लिहून ठेवतो वाटल्यास बघा शिफ्ट आयन वाला बटन प्रेस केला इथे तुमचं ई सिम्बॉल येईल कॅल्सी मध्ये. शिफ्ट आयन वाला हे बघा शिफ्ट आयन वाला हे वाला बटन प्रेस करायचं. इथे आहे बघा ऑनच्या नंतरचं ऑन नंतर अजून एक बटन नंतर खाली बटन येते ते केलं का तुमचं ई चं सिम्बॉल येईल. मग डायरेक्टली इथे 0 रेस टू नाही करायचं सिम्पली तर 0 लिहायचं. तर तो कॅल्सी बाय डिफॉल्ट इथे e⁻0 घेईल. आन्सर आला 0 आणि राहिला इथे -1. हा -1 तुमचा बरोबर. तुमचा आन्सर काय येतं इथे -1. देन पुट x is equal to 1 in equation 1. x च्या जागी 1 पुट करा. x च्या जागी 1 e⁻1 -1 is equal to बघा परत सांगतो 1 प्रेस केलं. शिफ्ट आयन प्रेस केल्यानंतर इथे ई येईल. सिम्पली इथे 1 प्रेस करा. 1 e1 बघा 1 प्रेस केलं. शिफ्ट आयन नंतर ई येईल 1 प्रेस करा. रेस टू करायची गरज नाहीये. तो बाय डिफॉल्ट रेस टू तिथे घेईल. 1 e1 इथे आला 2.71. याचा आन्सर किती आला 1 e1 चा 2.718 आणि -1 आणि हे -1 करा इथे. आन्सर येते 1.718. 1.718 हे नोट डाऊन करा इम्पॉर्टंट आहे. बघा फंक्शन ऑफ 0 ची व्हॅल्यू आली निगेटिव्ह. फंक्शन ऑफ 1 ची व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह. ही व्हॅल्यू तुमची <0 आहे. ही व्हॅल्यू <0 आहे. सो ग्राफिकली शो करू इथे. हे नोट डाऊन करून ठेवा. सो ग्राफिकली बघा रूट लाईज बिटवीन 0 1. फंक्शन ऑफ 0 आन्सर -1. फंक्शन ऑफ 1 आन्सर 1.718. So root lies between 0, 1. Hence root lies between 0, 1. इथे प्रूव्ह होते रूट लाईज बिटवीन 0, 1. यामध्ये डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंट मध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलं समजलं असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.